पुण्यामध्ये स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गरोदर करणारा फरार आरोपीला पकडण्यात डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाला मोठं यश आलं आहे। या घटनेची अधिक माहिती अशी की 28/12/2023 रोजी शिर्डीतील साई संस्थान कर्मचारी अविनाश आदलिंगे व अण्णासाहेब परदेशी या सुरक्षा अधिकाऱ्याने डीवायएसपी संदीप मिटके यांना माहिती दिली की मागील 3 दिवसांपासून एक अनोळखी इसम साई उद्यान येथे संशयास्पद वास्तव्य करत आहे। डीवायएसपी संदीप मिटके यांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्यांनी आपल्या पथकातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवून या संशयित इसमाला ताब्यात घेण्याचे आदेश केले। त्याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की त्याच्याविरुद्ध पुणे येथील वानवडी पोलीस स्टेशन येथे बलात्काराचा गुन्हा दाखल असल्यामुळे गेल्या 1.5 महिन्यांपासून बेंगलोर, राजस्थान, बागेश्वर धाम आणि शिर्डी येथे लपून राहत आहे। त्याबाबत वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे आरोपीविषयी चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की या आरोपीविरुद्ध 10/11/2023 रोजी वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून आरोपी वयवर्ष 50 यांनी स्वतःच्या 16 वर्ष अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर एप्रिल 2023 पासून वारंवार लैंगिक अत्याचार केल्यामुळे पीडित मुलगी ही सध्या 7 महिन्यांची गरोदर आहे। त्याच्याविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यावेळेपासून हा आरोपी पसार आहे। या आरोपीस पुढील तपासाकामी वानवडी पोलीस स्टेशन येथे पुणे शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। वानवडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंडसंहिता कलम 376, 376(2) FJN 376(3) आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम 5/6/8/12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये पीडिता ही 16 वर्षाची असून ती सध्या 7 महिन्याची गरोदर आहे। पीडितेचे वडील वयवर्ष 50 यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे। त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता। सदरचा आरोपी हा दिनांक 26 डिसेंबर 2023 पासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता। त्याला वारंवार रूम खाली करण्याबाबत कळून देखील तो करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर विभागाचे संरक्षण अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला। त्यावरनं सदर आरोपीस ताब्यात घेतले असता सदरचा प्रकार लक्षात आला। या अनुषंगाने पुणे शहरातील वानवडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवडी पोलीस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे। सर, गुन्हा केल्यानंतर तो आरोपी कुठे कुठे होता? त्यांनी प्राथमिकदृष्ट्या त्याबाबतची कबुली दिलेली आहे। तो राजस्थान, गुजरात, बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील 3 दिवसापासून होता। याबाबतचा सखोल तपास हे वानवडी पोलीस करतील। एहसान मीडियासाठी युनुस इनामदार, शिर्डी।